मला हो. Okay, so this is the last type of commercial agriculture. व्यापारी शेतीचा हा शेवटचा उपप्रकार आणि या प्रकरणाचाही शेवटचा पॉइंट आणि तो म्हणजे औद्योगिक दर्जाची शेती. आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस कृषी भूगोलाचं आणि एकूणच कृषीचं स्वरूप बदलत आहे. दिवसेंदिवस शेतीमधल्या अनेक समस्या वाढत आहेत आणि या सर्व समस्या सोडवत असताना वेगवेगळे उपाय शोधण्याचा शेतकरी आणि संशोधक आणि एकूणच शासन प्रयत्न करत आहेत आणि या प्रयत्नातूनच औद्योगिक दर्जाच्या शेतीचा विकास झालेला आहे. जसजसा आधुनिक काळ विकसित होत गेला किंवा जसजसे नवनवीन उपकरणं नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत गेलं तसतसं शेतीचं स्वरूपही बदलत गेलं आणि त्यातून या शेतीचा विकास झालेला आहे आणि तो म्हणजे औद्योगिक दर्जाची शेती. आता बहुतांश विकसित राष्ट्रांमध्ये ही मोठ्या प्रमाणात केली जाते, परंतु विकसनशील राष्ट्रांमध्ये देखील आता त्याला मोठं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. जर आता आपण व्याख्येचा विचार केला तर त्यामध्ये लक्षात येतं की ज्या शेतीमध्ये उद्योगाप्रमाणे विपुल प्रमाणात उत्पादन काढण्याचे तत्व वापरले जाते तेव्हा त्या शेती प्रकाराला औद्योगिक दर्जाची शेती असे म्हणतात. आपण व्यापारी शेतीचा विचार करताना हे पाहिलेलं आहे की व्यापारी शेतीमध्ये फक्त आणि फक्त नफा किंवा एकूण प्रॉफिट कसा होईल, उत्पादन कसं वाढेल, जास्त उत्पादन वाढून जास्त नफा कसा मिळेल यावर भर दिला जातो. आणि ते जर उद्योगाप्रमाणे केलं, एखाद्या इंडस्ट्रीप्रमाणे केलं तर त्याला निश्चितपणाने त्या ठिकाणी फायदा मिळू शकतो. म्हणजे तिथं खर्च जमा आणि खर्च याच्या पूर्ण नोंदी ठेवल्या जातात. किती खर्च झालेला आहे आणि किती जमा झालेला आहे, म्हणजे किती आपण इनपुट्स दिले आणि किती आउटपुट्स आहेत हे सर्व नोंद केली जाते, याचं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं आणि त्यानुसार त्या ठिकाणी ती शेती केली जाते. जेव्हा अशा प्रकारची शेती केली जाते त्याला औद्योगिक दर्जाची शेती असे म्हणतात. याला इंग्रजीमध्ये इंडस्ट्रीयल फार्मिंग असे म्हणतात, काही ठिकाणी कॉर्पोरेट फार्मिंग असे म्हणतात. आता वेगवेगळे नाव आहेत तर ते डिपेंड करतं. आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये याला शक्यतो कॉर्पोरेट फार्मिंग असतं आणि खूप मोठे उद्योग समूह आता या क्षेत्रामध्ये आलेले आहेत. आणि आपल्याला माहिती असेल कदाचित मागच्या काही काळामध्ये रिलायन्स सारखे ग्रुप असतील किंवा टाटा सारखे ग्रुप असतील किंवा गोदरेज सारखे ग्रुप असतील ते या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, या क्षेत्रामध्ये उतरले आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात औद्योगिक किंवा एक शेती हा उद्योग म्हणून ते त्याकडे पाहत आहेत आणि त्यानुसार ते करत आहेत. दुसरी व्याख्या आहे, जेव्हा एखाद्या विस्तृत शेतात एखाद्या खाजगी उद्योग समूहाकडून पूर्णपणे व्यापारी दृष्टिकोन ठेवून फक्त नफा मिळविण्यासाठी, फक्त नफा हा पॉइंट महत्वाचा आहे, फक्त नफा मिळविण्यासाठी करारावर शेती केली जाते अशा शेतीला औद्योगिक दर्जाची शेती असेल. आता या कंपन्यांनी काय शेती विकत घेतली का? तर ती विकत घेतलेली नाही. दे हॅव नॉट परचेस द लँड बट दे हॅव डन द कॉन्ट्रॅक्ट विथ द फार्मर्स. ज्या शेतकऱ्यांची जमीन पडीक आहे, ज्या शेतकऱ्यांना ते मोठे क्षेत्र असल्यामुळे करू शकत नाही अशा शेतकऱ्यांकडून त्यांनी करार केले. 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 25 वर्ष किंवा जास्तीत जास्त 99 वर्ष अशा करारावर ही शेती केली जाते आणि यातून फक्त आणि फक्त नफा कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जातात. म्हणजे व्यापारी दृष्टिकोन ठेवून जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी जी शेती केली जाते आणि विशेषतः करारावर शेती केली जाते अशा शेतीला औद्योगिक दर्जाची शेती असे म्हणतात. आता अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर टाटा सारखा उद्योग समूह आहे. आपल्याला माहिती आहे भारताचं संपूर्ण जे औद्योगिक क्रांतीचं श्रेय आहे ते टाटांना जातं. जसं त्यांनी इतर क्षेत्रामध्ये इतर उद्योगांमध्ये क्रांती केली तसंच त्यांनी आपल्या भारतामध्ये या शेती क्षेत्रात देखील मोठी क्रांती केली आहे. चहाचे मळे असतील, कापसाचे मळे असतील, कॉफीचे मळे असतील, रबराचे मळे असतील, यासारख्या मळ्याची शेती प्रामुख्याने प्लांटेशन फार्मिंग म्हणतात त्याला, मळ्याची शेती मोठ्या प्रमाणात त्यांनी केली. आणि त्यानंतर आता तुती लागवड जी आहे, रेशीम धागा त्यापासून आपण रेशीम किडा जो असतो त्याला तुती लागवड म्हणतात. म्हणजे कापडाच्या किंवा कॉटन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते उतरलेले आहेत. म्हणजे स्वतःचे मिल पण आहेत, त्याचबरोबर कच्चा माल पण जर स्वतः तयार केला तर निश्चितपणाने ते उद्योग मोठ्या प्रमाणात फायदा मिळवू शकतात, कारण कच्च्या मालाचा त्यांचा पैसा किंवा त्यांचा ते खर्च वाचू शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त हा नफा कसा मिळेल यासाठी मोठ्या प्रमाणात व्यापारी दृष्टिकोन ठेवून करारावर ही शेती केली जाते. अशा शेतीला औद्योगिक दर्जाची शेती असे म्हणतात.
आता आपल्याला प्रदेशांचा येथे विचार करायचा आहे. औद्योगिक दर्जाची शेती कोठे कोठे केली जाते. तर मी अगोदर सांगितलं की खूप कमी प्रमाणात, व्याप्ती कमी आहे, खूप कमी प्रमाणात केली जाते. कारण उद्योग समूह त्यांना माहिती आहे की जर खूप तोटा झाला तर अचानक इंडस्ट्री बंद पडू शकते आणि म्हणून ते जास्त प्रमाणात येत नाही. म्हणजे बॅलन्स कसं राहील, इतर उद्योग सांभाळून, इतर उद्योग स्थिर स्थावर करून त्या ठिकाणी ही इंडस्ट्री चालवली जाते किंवा ॲग्रो इंडस्ट्री वाढवली जाते. आणि म्हणून व्याप्ती कमी आहे, फार कंपन्या आलेल्या नाहीत. या 2-4 ज्या मोठ्या कंपन्या आहेत भारतातल्या किंवा जगातल्या, त्याच कंपन्यांच्या मार्फत ही औद्योगिक शेती केली जाते. संपूर्ण जगाचा जर विचार केला तर ब्राझील, अर्जेंटिना, क्युबा, चीन, हवाई बेटे, मलेशिया, भारत, पाकिस्तान, दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये ही शेती केली जाते. परंतु इथे करत असताना ती मात्र कमी प्रमाणात, अल्प प्रमाणात केली जाते. हे शेतीच्या संदर्भात, प्रदेशांच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. आता याची वैशिष्ट्ये काय आहे याचाही आपल्याला विचार करायचा आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे उद्योग समूहाचे नियोजन. मी अगोदरच सांगितलं की ही शेती करारावर शेतकऱ्यांकडून शेती करण्यासाठी केली जाते. कंपनी ती उद्योग समूह तो ती शेती घेते काही वर्षांसाठी आणि म्हणून त्याचं संपूर्ण नियोजन कंपनी करत असते, उद्योग समूह करत असतो. शेतकऱ्याचा तिथे काहीही संबंध नसतो. जे काही पैसे किंवा जे काही करार ठरतो ते कराराचे पैसे एकदा शेतकऱ्याने घेतले की त्या शेतकऱ्याने त्या शेतात जायचं नाही. जे काही नियोजन असेल, मग ते पीक कोणतं करायचं, जलसिंचनाच्या सोयी कोणत्या वापरायच्या, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याची काढणी कधी करायची, पेरणी कधी करायची, वगैरे वगैरे सर्व जे काही त्या संदर्भातलं नियोजन असेल, पिकाच्या संदर्भातलं किंवा शेतीच्या संदर्भातलं, ते संपूर्ण नियोजन हा तो उद्योग समूह करत असतो आणि उद्योग समूहाचं नियोजन त्या ठिकाणी चालत असतं. आता मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या मॅनेजर किंवा सगळं मॅनेजिंग डायरेक्टर पासून तर लेबर पर्यंत आणि अगदी ट्रान्सपोर्टेशन पासून तर मार्केटिंग पर्यंत संपूर्ण लेबर ठेवले जातात. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्याकडे इथे नाशिकलाच जिथं रामशीज किल्ला आहे त्याच्या थोडस पुढे गेलं की तुम्हाला गोदरेज ॲग्रोवेट नावाची कंपनी दिसेल. गोदरेज ॲग्रोवेट. आता आपल्याला गोदरेज म्हटलं की गोदरेज मध्ये फक्त गोदरेजची कपाट किंवा इतर काय कबर्ड्स असेच फक्त आढळतात. परंतु आता गोदरेज कंपनी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये किंवा ऍग्रिकल्चर इंडस्ट्रीमध्ये उतरली आहे, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीमध्ये. आणि त्यामध्ये ॲग्रोव्हेट नावाने ती सुरू झाली आहे, गोदरेज ॲग्रोव्हेट. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले जातात. म्हणजे भाजीपाल्याचा व्यवसाय केला जातो, हे व्हेटरनरीचा व्यवसाय केला जातो, गाई, गुरे, शेळ्या, मेंढ्या वगैरे या प्राण्यांचं पालन केलं जातं आणि त्यापासून वेगवेगळी उत्पादन त्या ठिकाणी तयार केली जातात. आणि म्हणून पूर्णपणे नियोजन जे आहे तिथे शेतकऱ्याचा काही संबंध राहत नाही आणि त्यामुळे उद्योग समूहाचं नियोजन तिथे चालत असतं. दुसरी आहे करार पद्धत. देयर इज अ कॉन्ट्रॅक्ट इन बिटवीन फार्मर अँड द इंडस्ट्री. करार केले जातात आणि म्हणून याला करार शेती असंही म्हटलं जातं. करार करत असल्या कारणाने याला करार शेती असे म्हणतात. मी अगोदर सांगितलं की 5 वर्ष, 10 वर्ष, 15, 25 आणि 99 वर्षापर्यंत हा करार असतो. आता ते डिपेंड करतं की 5 वर्षाचा का, 15 वर्षाचा का किंवा 99 वर्षाचा का. जर स्वतः शेतकऱ्याचं छोटं क्षेत्र असेल आणि शेतकऱ्याला वाटत असेल की मला 5 वर्षासाठी द्यायचं असेल तर तो 5 वर्षाचा करार करतो. किंवा काही ठिकाणी जर गावाची जमीन असेल, मोठं क्षेत्र असेल तर ते 99 वर्षासाठी केलं जातं वगैरे वगैरे. ते डिपेंड आहे. आणि एकदा का ते करार केला की पुन्हा त्या शेतकऱ्याने त्या शेतामध्ये पाय ठेवायचा नाही किंवा तिथे कोणत्याही प्रकारची हस्तक्षेप करायचा नाही असं करारामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं. आणि जी काही मुद्दल ठरेल किंवा जो काही रेट ठरेल, म्हणजे जो काही भाव ठरेल की एवढ्या या क्षेत्राच्या बदल्यात किंवा या क्षेत्राच्या साठी म्हणून एवढी रक्कम त्या कंपनीने या शेतकऱ्याला अदा करायची. याच्यासाठी वेगवेगळे नियम आहेत आणि काही वेळेस खूपच मोठे करार असतील, समजा 99 वर्षाचा करार असेल तर काही वेळेस शासन देखील तिथे मदत करतं की एक गाव आणि दुसरं इंडस्ट्री अशा दोघांमधला करार असेल तर शासन सुद्धा त्या ठिकाणी मदत करतं किंवा हस्तक्षेप करतं की शेतकऱ्यालाही परवडलं पाहिजे किंवा गावालाही परवडलं पाहिजे, त्याचबरोबर कंपनीलाही परवडलं पाहिजे. आणि म्हणून ही करार पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे. आणि अशा प्रकारे करार पद्धत ही देखील एक महत्वाचं वैशिष्ट्य या शेतीचं आहे.
तिसरं वैशिष्ट्य आहे आर्थिक जोखीम कमी. देर इज लो रिस्क ऑफ इकॉनॉमी. कारण काय की आपल्याला माहिती आहे कंपन्या या कधीच नुकसान सहन करत नाहीत आणि जरी नुकसान झालं तरी ते लगेच त्या ठिकाणी तो व्यवसाय बंद करतात. शेतकऱ्यांना तसं ऑप्शन नसतो. उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याने एखादं पीक घेतलं आणि ते यावर्षी त्याला फायदा झाला नाही म्हणून तो काही शेती करणं बंद करणार नाही. परंतु कंपन्यांच्या बाबतीत तसं नसतं. जोपर्यंत फायदा होत असतो तोपर्यंतच ते उत्पादन घेत असतात. नंतर ते लगेचच ते शेती किंवा तो करार रद्द करतात किंवा ते कराराचं कालावधी संपुष्टात आणतात वगैरे वगैरे. ते सगळं करारामध्ये लिहिलेलं असतं. जर समजा एखाद्या वेळेस खूप नुकसान झालं तर ते नुकसान भरून काढण्याची क्षमताही कंपन्यांची असते. कारण ते काही फक्त शेतीवरच अवलंबून नसतात. इतर जे व्यवसाय आहेत जसं टाटांचे खूप मोठे व्यवसाय आहेत, अगदी लो पोलाद इंडस्ट्री पासून तर अगदी सर्वच गोष्टी बनवण्यापर्यंतचे. आणि म्हणून त्या इंडस्ट्रीमध्ये होणारा फायदा आणि या इंडस्ट्रीमध्ये होणारं नुकसान यांचा ताळमेळ ते साधत असतात आणि त्यामुळे आर्थिक जोखीम कमी असते. शिवाय या ठिकाणी शेतकऱ्याला खूप म्हणजे शेतकऱ्याचं तर अजिबात नुकसान होत नाही. कारण करारानुसार त्याला ते पैसे द्यावेच लागतात कंपनीला. कंपनी त्या ठिकाणी ते पैसे अदा करत असते वर्षाच्या वर्षाला किंवा जसं काही करार जसा करार ठरलेला असेल किंवा काही प्रमाणात रक्कम ही आगाऊ किंवा ऍडव्हान्स मध्ये सुद्धा दिली जाते. आणि म्हणून शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारचं नुकसान या ठिकाणी होत नसल्या कारणाने आर्थिक जोखीम जी आहे ती कमी असते. इतर कारणांनी मात्र त्या इतर प्रकारांमध्ये मात्र शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. जसं की दुष्काळ असेल किंवा अतिवृष्टी असेल. आता सध्या अतिवृष्टी सुरू आहे काही ठिकाणी खूप तुम्ही बघत असाल किंवा विदर्भ आहे, मराठवाडा आहे, हैदराबाद मध्ये काय परिस्थिती आहे वगैरे सगळं तुम्ही अनुभवतात मीडियाच्या द्वारे. आणि म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात आर्थिक जोखीम शेतकऱ्यांना सहन करावी लागते. इथे मात्र कोणत्याही प्रकारची आर्थिक जोखीम आढळत नाही किंवा होत नाही. चौथा पॉइंट आहे किंवा चौथं वैशिष्ट्य आहे आधुनिक शेती. इट इज व्हेरी ऍडव्हान्स्ड फार्मिंग. As I have already explained that this is completely based on the profit. This is completely based on the benefit, and that's why this farming or this type of farming is too much advanced, too much modern, too much technological. संपूर्णपणे तांत्रिक दृष्ट्या ही शेती केली जाते आणि कोणत्या पिकाला जास्तीत जास्त भाव मिळेल, कोणतं पीक जास्तीत जास्त पैसा देईल या दृष्टिकोनातून ती शेती केली जाते. अगदी उदाहरण द्यायचं ठरलं तर मध्य प्रदेशमध्ये मागे एक ट्रेंड आला होता. मिरची या पिकासाठी अनेक कंपन्या उत्पादन घेत होत्या. मिरची या उत्पादनासाठी शेती कराराने केली जात होती आणि म्हणून ते काय करत होते. आता या शेतीचे काही तोटे पण आहेत त्याचा आपण पुढे विचार करूया. परंतु इथे या अनुषंगाने सांगतो की मिरची एकदा लागवड सुरू केली त्यांनी की त्या मिरची लागवडीसाठी जे जे काही अनुकूल घटक आहेत ते सगळे अनुकूल घटक कोठे आहेत तर त्याचा त्यांनी शोध घेतला. मग ते मध्य प्रदेशमध्ये आहे. मध्य प्रदेशमधले असलेली मृदा, असलेलं हवामान, कोरडे हवामान हे त्यासाठी उपयुक्त आहे. हे जेव्हा कंपन्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणावर करार करून मोठ्या प्रमाणावर मिरचीची शेती सुरू केली. आणि ही मिरचीची शेती सुरू केल्यानंतर त्यांनी ती आधुनिक पद्धतीने केली. म्हणजे मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुधारित बी बियाणं, सुधारित यंत्रसामुग्री किंवा सुधारित अवजार वापरण्यास सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना त्या ठिकाणी फायदा झाला. आता जसं मी सांगितलं की टाटा उद्योग समूहाने पण रेशीम लागवड किंवा तुती लागवड सुरू केली आहे. आता आपल्याला माहिती आहे रेशीमचा भाव किती आहे आणि जेव्हा रेशीमचा भाव जर जास्त असेल तर निश्चितच त्यांना फायदा होणार नाही. आपलं रेशीम किंवा आपला जो धागा आहे कापसाचा हा आपण कॉमन मॅन वापरतो किंवा सर्वसामान्य माणसं वापरतो. पण रेशीम वस्त्र वापरणारे लोक श्रीमंत असतात किंवा उच्चभ्रू असतात आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणाने फायदा होतो. कारण ते आधुनिक शेतीचं तत्व त्या ठिकाणी स्वीकारत असतात आणि त्यातून त्यांना जास्तीत जास्त फायदा होत असतो. पुढचं आहे पिके. आता बहुतांश ठिकाणी जी कॅश क्रॉप आहेत, कॅश क्रॉप्स आर ग्रोन बाय द इंडस्ट्रियलिस्ट. म्हणजे फळे असतील किंवा ऊस असेल किंवा कापूस असेल, भाजीपाला असेल, हे कॅश क्रॉप आहेत. ते काही धान्य पिकेन, चारा पिकेन, भरड पिके, गहू, हरभरा याची पिकं घेणार नाहीत. गहू घेतला जातो परंतु गहू सुद्धा ते कॅश क्रॉप म्हणून घेतात. ते काही चारा घरी वापरण्यासाठी घेत नाहीत किंवा उत्पादन आपल्या कुटुंबासाठी घेत नाहीत. तर ते ऍज अ कमर्शियल व्ह्यू ठेवून त्या ठिकाणी ते पीक घेत असत. आणि बहुतांश ठिकाणी हे पिकं
बहुतांश ठिकाणी हे पिकं कॅश क्रॉप म्हणजे नगदी पिकं असतात. आता यामध्ये उदाहरण द्यायचं ठरलं तर गहू जरी धान्य पिकं असलं तरी ते व्यापारी तत्वावर जेव्हा घेतलं जातं तेव्हा ते कॅश क्रॉप होतं. उदाहरणार्थ गहू आहे, द्राक्ष आहे, भाजीपाला आहे, फळांमध्ये स्ट्रॉबेरी आहे किंवा पेरू आहे किंवा इतर काय कोको आहे वगैरे यासारखी फळं त्या ठिकाणी घेतली जातात. आणि जर भाजीपाल्याचा जर विचार केला तर मिरची आहे, वांगे आहेत किंवा इतर काय जो भाजीपाला आहे तो काकडी आहे. जसं काही पॉली हाऊस आणि ग्रीन शेडनेट किंवा ग्रीन हाऊस मध्ये शिमला मिरची घेतली जाते, काकडी घेतली जाते किंवा ती ग्रीन तुम्ही काकडी बघितली असेल. आता आपण जी खातो ती व्हाईट कलरची आहे, परंतु ग्रीन कलरची नवीन काकडी आलेली आहे की जी फक्त पॉली हाऊस मध्येच येते, पण तिचं उत्पादन एकरी या उत्पादनापेक्षा रेग्युलर उत्पादनापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतं आणि त्यामुळे त्यांना निश्चितपणाने त्या ठिकाणी फायदा होतो. अशी विविध पिकं या ठिकाणी घेतली जातात. परंतु विविध पीक घेत असताना पुढचं एक वैशिष्ट्य आहे की एक पीक पद्धत आहे. आता एक पीक पद्धत का अस्तित्वात आली म्हणजे हे व्हरायटी झालं. उदाहरणार्थ समजा महाराष्ट्रामध्ये ऊस पिकासाठी जर करारावर शेती घेतली तर मध्य प्रदेशमध्ये मिरचीसाठी घेतली जाईल. आता भारताचा विचार केला तर ती व्हरायटी आढळते अकॉर्डिंग टू द ॲग्रो क्लायमॅटिक रिजन्स, म्हणजे जसे कृषी हवामान विभाग आहे त्यानुसार ते पीक घेतलं जातं. परंतु जर केरळचा विचार केला तर कोको घेतलं जाईल, उत्तर प्रदेशचा विचार केला तर गहू घेतला जाईल किंवा इतर ठिकाणी वेगळी पिकं घेतली जातील. महाराष्ट्रामध्ये द्राक्ष घेतले जातील वगैरे वगैरे किंवा महाराष्ट्रामध्ये भाजीपाला घेतला जाईल. अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पिकं आहेत, परंतु ते एका राज्याचा किंवा एका भागाचा जर विचार केला तर मात्र एक पीक पद्धती आढळते. म्हणजे 6वं जे वैशिष्ट्य आहे, पिके व्हरायटी आहे परंतु ज्या प्रदेशात ते घेतलं जातं तिथे मात्र एकच पीक घेतलं जातं. जसं मध्य प्रदेशमध्ये फक्त मिरची, केरळमध्ये फक्त कोको किंवा कर्नाटकमध्ये करडई जे पीक आहे करडई. आता करडई हे तेलासाठी वापरलं जाणार उत्पादन आहे, परंतु ते आपण जेव्हा घेतो किंवा शेतकरी जेव्हा घेतो तेव्हा शेतकरी फक्त त्याच्या स्वतःची गरज भागेल एवढंच घेतो. नंतर मात्र कंपनी कर्नाटकमध्ये करडईचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेते, कारण ते तेल उत्पादन त्यापासून तेलाचं उत्पादन केलं जातं आणि हे डायरेक्ट कंपनी टू कंपनी म्हणजे करडईपासून तेल करणारी कंपनी पण त्यांची असते. त्यांचा त्यासाठी लागणारा कच्चा माल की जो करडई आहे तो पण त्यांचा असतो. म्हणजे त्या ठिकाणी एक आणि एकच पीक त्या प्रदेशात घेतलं जातं, म्हणून तिथे एक पीक पद्धती अस्तित्वात येते. आता आपल्याला माहिती आहे तिच्या तोट्यांच्या संदर्भात जर आपण विचार केला की एक पीक पद्धती ही उपयोगाची नाही, ती हवामानाला किंवा एकूण जमिनीला किंवा एकूणच सर्वच पर्यावरणाला किंवा परिसंस्थेला घातक आहे. याचं कारण असं की एक पीक जेव्हा घेतलं जातं त्या एक पिकाच्या गरजेनुसारच खतं टाकली जातात. जसं ऊस घेतलंय तर ऊसासाठी काय लागतं, नत्र लागतं, स्फुरद लागतं आणि पोटॅश सर्वात जास्त लागतं. तर पोटॅशचं प्रमाण वाढून जाईल त्या जमिनीमध्ये. मिरचीसाठी काय लागतं, इतर सर्वच घटक लागतात परंतु लोहाचं प्रमाण जास्त लागतं. म्हणजे मिरची जिथे होईल तिथे लोहाचं प्रमाण जास्त दिलं जाईल किंवा लोह जास्त टाकलं जाईल त्या जमिनीमध्ये आणि म्हणून ते इम्बॅलन्स ऑफ द सॉइल किंवा इम्बॅलन्स ऑफ द कंटेंट ऑफ द सॉइल असं होईल. आणि म्हणून एक पीक पद्धत ही घातक आहे आणि त्या ठिकाणी त्या मृदेवर त्याचा परिणाम निश्चितपणाने होत असतो. जेव्हा मिरचीचं उत्पादन मध्य प्रदेशमध्ये घेतलं जात होतं तेव्हा ती मिरची जास्तीत जास्त लवकरात लवकर लाल होण्यासाठी किंवा परिपक्व होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर त्या व्यापाऱ्यांनी किंवा त्या उद्योगधंद्यांनी केला किंवा त्या उद्योजकांनी केला आणि म्हणून ती जमीन नापीक होण्याकडे आता सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून एक पीक पद्धती जरी घेत असली तरी ती त्यांच्या फायद्याची असली तरी ती मात्र शेतकऱ्यांना घातक आहे. पुढचं आहे विपुल भांडवल गुंतवणूक. आता मी अगोदरच सांगितलं की दिस इज कम्प्लिटली बेस्ड ऑन द प्रॉफिट. नफा कसा मिळेल एवढंच पाहिलं जातं आणि म्हणून भांडवल जेव्हा आपल्याला नफा मिळवायचा असतो तेव्हा आपल्याला मोठं भांडवल गुंतवावं लागतं आणि म्हणून ही भांडवली शेती आहे. इट इज कॅपिटल ओरिएंटेड फार्मिंग. खूप भांडवल लागतं. सुधारित बियाणे असेल, खते असतील, औषधं असतील, अवजारं असतील, मार्केटिंग असेल, स्टोरेज असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या सर्वच कारणांसाठी मोठी गुंतवणूक लागते. आणि शिवाय त्यांना करार केल्यानंतर ते जे शेतकरी आहेत त्या करारानुसार ठरलेली जी रक्कम आहे ती रक्कम त्यांना द्यावीच लागते. त्यांचा नफा हो अगर तोटा हो किंवा नुकसान हो ते मात्र ते चालत नाही. त्यांना त्या ठरलेल्या कराराप्रमाणे जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम त्या शेतकऱ्यांना त्या गावाला अदा करावी लागते आणि म्हणून ती जास्त गुंतवणुकीचं काम आहे.
अगदी मागे तुम्हाला सांगायला हरकत नाही की जेव्हा रिलायन्स कंपनी ॲग्रो इंडस्ट्रीमध्ये उतरली, त्या उतरल्यानंतर त्यांनी भारत सरकारकडे प्रस्ताव ठेवला होता की जर तुम्ही सर्व साखर उद्योग जो आहे, शुगर इंडस्ट्री आमच्याकडे दिली तर आम्ही तुम्हाला अगदी 5,000 रुपये टन इतका भाव देऊ उसाला. परंतु शासनाने ते लगेच ओळखलं की कंपनी ही फायद्याचा विचार करणारी असते आणि आपल्याला माहिती आहे की साखर ही जीवनावश्यक वस्तू आहे. साखरेचे भाव वाढले तर अनेक समस्या निर्माण होतील, जसे आता कांद्याचे भाव वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तर ह्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून त्याचं शुगर इंडस्ट्रीचं प्रायव्हेटायझेशन किंवा खाजगीकरण सरकारने केलं नाही. त्याचं कारण असं की जरी आज ते म्हटले 5,000 रुपये तुम्हाला भाव देऊ, पण जेव्हा शुगर इंडस्ट्री पूर्ण त्यांच्या ताब्यात जाईल, उद्या त्यांनी ठरवलं आम्हाला 1,000 टनाने ऊस घ्यायचा आहे किंवा 2,000 रुपये टनाने ऊस घ्यायचा आहे, आपण शेतकरी किंवा शासन काहीही करू शकणार नाही. कारण संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्या ताब्यात गेलेलं राहील आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्बंध किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अंकुश सरकारचा राहणार नाही. आणि म्हणून सरकारने त्यावेळेस निर्णय घेतला की प्रायव्हेटायझेशन न करता जी सहकारी तत्वावर कारखाने सध्या सुरू आहेत आणि काही प्रमाणात खाजगी सुरू आहेत तसेच ते चालू ठेवायचे. अशा प्रकारे जास्त गुंतवणूक करण्याची क्षमता असणारे उद्योगच या ठिकाणी त्या उद्योगामध्ये किंवा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीमध्ये येऊ शकतात आणि ते त्यांनाच त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. आणि याचं शेवटचं वैशिष्ट्य आहे बाजारपेठ आणि विपणन, मार्केट अँड मार्केटिंग. किंवा आता आपल्याला माहिती आहे की ही संपूर्ण जी शेती आहे ती नफेखोरीवर आधारित आहे. म्हणजे जास्तीत जास्त नफा कसा मिळेल यासाठी भर दिला जातो आणि म्हणून बाजारपेठ कॅप्चरिंग, मार्केट कॅप्चरिंग इज द मेन थीम ऑफ दिस ॲग्रिकल्चर टाईप और ऑफ दिस कन्सेप्ट. म्हणजे कुठे ग्राहक आहे, कुठे जास्तीत जास्त ग्राहक आहे आणि कुठे जास्तीत जास्त भाव मिळेल यावर हे या कंपन्या भर देत असतात आणि त्यानुसार त्या ठिकाणी मार्केटिंग केलं जातं. आणि हे मार्केटिंग करत असताना काय फक्त एका देशाचा 2 देशांचा असाच विचार केला जात नाही. राष्ट्रीय बाजारपेठेबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी काबीज करता येईल यासाठी ते भर देतात. आणि म्हणून एकूण जे मार्केटिंग आहे, मार्केटिंगसाठी वेगवेगळे स्किल असलेले लोक वापरले जातात. यासाठी ते मोठमोठे सेमिनार घेतात, कॉन्फरन्सेस घेतात आणि या सेमिनार आणि कॉन्फरन्सेस मधून आपलं मार्केटिंग कसं वाढेल आणि जो जास्त नफा मिळवून देईल, एखादा मार्केटिंग एजंट असेल किंवा एखादा मार्केटिंग मॅनेजर असेल, याचे कौशल्य वापरून किंवा जो मार्केटिंग मॅनेजर किंवा सेल्समन किंवा सेल्समनशिप मधले लोक किंवा तो सेक्शन जर जास्त नफा मिळवून देत असेल तर त्यांना प्रमोशन देण्याचं कामही या कंपन्या करत असतात. ज्या कंपनीमध्ये सेल जास्त होईल त्या कंपनीतल्या त्या सेक्शनचा विचार ती कंपनी जास्तीत जास्त करत असते, कारण त्यांना नफा मिळवणं हा उद्देश असतो. आणि म्हणून आता रिलायन्स सारख्या कंपन्या आहेत, रिलायन्सचे मॉल आले आहेत, आपल्याला माहिती आहे. सगळं त्या मॉल्स मध्ये मिळतं, भाजीपाला, फळे, धान्य, इतर जे काय उत्पादनं आहेत, कृषी उत्पादनं, ती सर्व कृषी उत्पादनं या ठिकाणी आता वाढीस लागलेली आहेत. आणि अगदी आपल्या नाशिक जिल्ह्याच्या संदर्भात जर विचार करायचा ठरलं तर सह्याद्री सारखा मोठा ग्रुप आता नाशिकमध्ये किंवा मोड या गावामध्ये स्थिरावला आहे आणि जास्तीत जास्त बाजारपेठ जगभरात कशी वाढेल यासाठी ते प्रयत्न करत आहेत. परंतु आता हा सह्याद्री नवीन ग्रुप आहे, परंतु तरी देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी जगभर बाजारपेठ काबीज केली आहे, कारण त्यांना नफा मिळवणं हा उद्देश आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण जगाची मार्केट काबीज करण्याचं काम या औद्योगिक दर्जाच्या शेतीमध्ये केलं जातं आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो. ओके, नाउ वी स्टॉप हिअर. दिस टॉपिक इज ओव्हर अँड in the next week there will be the test. Thank you very much. अरे हा कोण जॉईन होतोय?